नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बाबाची लेक. यश आणि गौरी अगदी सुखात मस्त संसार करत होते. घरचेही सगळे अगदी दृष्ट लागण्यासारखे होते. परिस्थिती बेताची, पण सगळ्यांचे एकमेकांवर असणारे प्रेम सुखाचा संसार करण्यासाठी पुरेसे होते. आणि यश आणि गौरी आतुरतेने ज्याची वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण आला. गौरीला मातृत्वाची चाहूल लागली. सगळ्यांच्या आनंदाचा पारावा राहिला नाही. गौरी, आज तू मला खरंच खूप सुखाची अनुभूती दिली आहेस. मला खूपच भरून येते. जगातल्या सगळ्यात मोठा आनंद आज माझ्या वाट्याला तुझ्यामुळे आला आहे. आता मी खूप मेहनत करेन, दिवस रात्र काम करून माझ्या लेकरांसाठी, त्यांच्या सुखासाठी पैसे मिळवेन. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. तुला काय हवे ते सांग. बंद हजर आहे सेवेला. यश या बातमीने खूप खुश झाला होता. गौरीला कुठे ठेवू कुठे नको असं त्याला झालं होतं. मला फक्त तुम्ही माझ्या जवळ हवे आहात. देव नक्कीच तुम्हाला चांगली संधी देईल. आपल्या लेकरांची मी सुद्धा अगदी छान काळजी घेईन. शिवाय आई बाबा सुद्धा आहेतच. सगळं छान होईल. गौरीने यश समेटीत त्याला आणि स्वतःला आश्वस्त केलं. गौरीची तब्येत चांगली होती. आई बाबा तिची खूप काळजी घेत होते. यशला तर संध्याकाळी अजून एक पार्ट टाइम नोकरी करू लागला होता. त्याला त्याच्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचे नव्हते. आणि एक दिवस त्याची कंपनी बंद होणार अशी बातमी आली. यशच्या पायाखालची जमीनच सरकली. गौरीला 7वा महिना लागला होता. घरात तिच्या डोहाळे जीवनाची चर्चा सुरू होती. काय होईल आता? देव, तू मला हा आनंद दिलास आणि आता तूच माझ्यावर ही परिस्थिती आणलीस. काय करू मी आता? देवा, कसं सांगू हे सगळ्यांना? यशने अगतिक होऊन देवाचा धावा केला. घरी कोणत्या तोंडाने सांगायचं त्याची हिंमतच होत नव्हती. शेवटी त्याने सध्या घरी काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रोजच्या सारखाच तो कंपनीत गेला. आज सगळ्यांना 1 महिन्याची नोटीस आणि पगार देऊन कंपनी बंद होणार असल्याचं जाहीर केलं गेलं. सगळेच हतबल झाले. काय करावे काहीच कळत नव्हते. यशने आता पडेल ते काम करायचा निर्णय घेतला. यश तिथे पार्ट टाइम नोकरी करायचा. तिथले मॅनेजर जरा काळजीत होते. यशने त्यांना आपली परिस्थिती सांगितली आणि त्यांच्या ओळखीने कुठे काही काम मिळते का ते बघण्याची विनंती केली. यश, मी गेले 6 महिने तुला ओळखतो. तुझं काम प्रामाणिकपणा मला खूप आवडलं आहे. खरं तर आपल्या नाशिकच्या ब्रँचमध्ये मला एक विश्वासू माणसाची गरज आहे. तुझाच विचार माझ्या मनात होता, पण तू बाप होणार आहेस म्हणून तू जाशील की नाही असं मला वाटतं. बघ, तुझी तयारी असेल तर सांग. मोठं ग्रेट आहे आणि पगारही चांगला आहे. मॅनेजर साहेबांनी यशला चांगली संधी देऊ केल्या. त्याला खूप आनंद झाला. त्याने साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि लगेचच जाण्याची तयारी दाखवली. घरी जाताना त्याने पेढे घेतले आणि तो मंदिरात गेला. देवा, खरंच तुझी लीला अगाध आहे. कुठल्या रूपाने मदतीला येशील कळतच नाही. खूप उपकार झालेत. असेच यापुढे आशीर्वाद राहू दे. देवाचे आभार मानून तो घरी गेला. यशने आता घरी जाऊन सगळं सांगितलं. कोणी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त गौरीला या अवस्थेत सोडून जाण्याचा जीवावर आलं होतं. गौरीही दुःखी झाली होती, पण पर्याय नव्हता. आई बाबा असल्यामुळे तशी गौरीची काहीच काळजी नव्हती. सध्या या अवस्थेत तिला नाशिकला नेणं शक्य नव्हतं. बाळ झालं की लवकरच सगळ्यांना तिकडे घेऊन जाण्याचं यशने ठरवलं होतं. यशने गौरीच्या आई बाबांना सुद्धा काही दिवसांत तेथे घेऊन जाण्याची विनंती केली आणि तो जड पावलांनी निघाला. गौरीची तारीख जवळ आली होती. तिला कळा सुरू झाल्या तसे बाबांनी यशला लगेच निघू नये म्हणून कळवलं आणि ते गौरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. यश लगेच निघाला, पण सगळीकडे धुवाधार पाऊस सुरू होता. सगळ्या गाड्या तात्पुरत्या बंद होत्या. फोनचे नेटवर्क सुद्धा नव्हते. यशची अवस्था खूपच वाईट झाली होती. गौरीच्या काळजीने, बाळाच्या ओढीने त्याचं मन भरून आलं होतं. देवाचा धावा सगळेच करत होते. आई बाबा तर खूपच काळजीत होते. बातम्या बघून त्यांचा जीव घाबरला होता. इकडे गौरीची ही अवस्था तर तिकडे यश अडकलेलं. थोड्याच वेळात गौरीने एका गोंडस परीला जन्म दिला. दोघेही मायलेकी सुखरूप होते. गौरी यशची आतुरतेने वाट बघत होती. देवाने तिचे गाराणे ऐकले. पाऊस ओसरला आणि यश आपल्या लाडक्या परीला डोळे भरून बघायला हजर झाला. तिला हातात घेताच यश सगळं विसरला. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अहो, हे काय?
आपली छकुली बाबांच्या डोळ्यातले पावसाचे ढग बघून काय म्हणेन? वरती आभाळ बरसतंय आणि इथे बाबांच्या डोळ्यातले ढग. गौरीच्या बोलण्याने सगळेच मनसोक्त हसले. समाप्त. कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.